निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। मतीन पटेल यांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली आहे। या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। महापौरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की महाराष्ट्र पालिका कायद्यानुसार मतीन पटेल यांच्या विरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। संबंधित विभागाकडून कागदपत्रांची पडताळणी केली जात असून लवकरच पुढचा निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान मतीन पटेल यांनी अनधिकृत बांधकामं केल्याचंही उघड झाल्याची माहिती समोर आली आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक तपासात काही बांधकामं नियमबाह्य असल्याचं निदर्शनास आलंय, त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। आपल्यासोबत महापौर आहेत। मुळामध्ये जेव्हा निवडणुकीसाठी आपण कुठलंही ॲफिडेविट दाखल करतो त्यामध्ये जी माहिती असते ती माहिती एक तर पूर्ण दिली पाहिजे आणि ती लपवली नाही पाहिजे। आणि माहिती देताना महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यामध्ये 10(1)ड म्हणून कलम आहे की ज्या 10(1)ड मध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे की जर पालिका सदस्याने स्वतःच्या, त्याच्या बायकोने, तिच्या नवऱ्याने किंवा त्याच्या अवलंबिताने या अधिनियमाच्या अंतर्गत राहून नगररचना अधिनियम 1966चं जर काही उल्लंघन केलं असेल, म्हणजे तुम्ही बांधकाम परवानगी घेतली नसेल, गुंठेवारी केली नसेल, तर ते घर जर अनधिकृत असेल तर आणि त्याच्यामध्ये त्यांचा हितसंबंध सापडला तर त्यांचं नगरसेवक पद हे 10(1)ड या खाली रद्द करणे प्रस्तावित करता येतं। तुम्ही प्रक्रिया सुरू केली? हां, आम्ही त्याच्यामध्ये आत्ता त्यांचे कागदपत्र बोलून त्याचं खरंच गुंठेवारी झाली की नाही तपासून घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करणार। पण काय कशी असते ते कारवाई? ते मुळामध्ये त्याच्यामध्ये खुलासा मागवला जातो। खुलासा मागून आपलं त्यांचं जसं माननीय न्यायालयात असतं तसंच आयुक्तांकडं आयुक्त एक नोटीस काढतात, मग त्याचा खुलासा मागवला जातो। खुलासाचं नंतर आयुक्त त्याच्यावरती त्यांचा निर्णय जाहीर करतात। तुम्ही ठाम आहेत नगरसेवक? हो हो, जर अनधिकृत घर असेल तर नगरसेवक पद रद्द झालंच पाहिजे। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।